अहो पण काय झालंय काय? ए तू मध्ये बोलू नको हा? आओ मी पाया पडते तुमच्या, त्यांना काय बोलू नका. काय बोलू नका? पहिल्याच दिवशीपासून मला संशय आला होता. कसला संशय? असा बोळेपणाचा आव्हान नको, तुमचं सगळं कळलंय मला. अहो हे बघा, काय झालंय ते नीट सांगा. तुमच्या बच्च्याचं आणि तुमच्या पुरीचं लपडं चालू आहे. काय अजिंक्य, खरंय काही? अगं मम्मी आम्ही नव्हतो बोलत. जेडे तू गप्प बस, मला ह्यांच्याकडनं ऐकायचंय. अहो नाही मामी. खोटं बोलतोय हा, घे शपथ आणि सांग. अहो काय बी काय बोलताय? खरं तेच बोलतोय. हिच्याशी लग्न करायचं होतं म्हणून हिला नाकारली. पण नाकारून सुद्धा हिच्या सोबत संबंध काय तोडले नाहीत. हो काय तोंडाला ते बडबडू नका. हे बघा तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. माझा गैरसमज झाला होता, आता सगळं क्लिअर आहे. हे बघा पाहुणं, आपण आत बसून बोलूयात का? का आत का? इथं का नको? नाही, आपण आत बसून बोलूयात की. लोकांसमोर बोलायला लाज वाटते काय? का सगळ्यांना कळेल याची भीती वाटते? जी काय बोलायचं ते इथंच बोलायचं. पळू त्या गावाला बी. अहो काय झालंय आम्हाला सांगा तरी निदान. सांगतो की सगळं सांगतो. आधी विचारा तुमच्या बाच्याला की ह्याचं आणि तुमच्या नातीचं प्रेम प्रकरण चालू आहे का नाही. अहो काय बोलतोय कळतं का तुम्हाला? अहो सांगतो ना तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. आजा तू जरा थांब. संजय काय झालंय ते नीट सांगाल का? हिने मला फसवलंय. आओ जरा ऐका की माझं. एक शब्द बोलू नकोस. तुमचा सगळ्यांचा लग्नाला विरोध होता, पण हिने लग्न करायचं ठरवलं तेव्हाच मला काहीतरी गडबड वाटत होती. पण हिच्यावर विश्वास ठेवून मी लग्न केलं आणि हिने माझा विश्वासघात केला. आता हिचं आणि तुमच्या बाच्याचं अजून लपडं सुरू आहे. रोज रात्री एकमेकाला फोनवर बोलतात. पाहुणं असं कसं करेल हो? याचं लग्न ठरलं होतं, सगळं याच्या मनासारखं होत होतं. शीतल अगं तूच सांगेन ना, आमच्या तसं काय नाही. ते असं असतं तर ह्यांनी लग्न का केलं असतं तुझ्याशी? ह्याने असं केलं कारण ह्याला तुझ्याशी लग्न करायचं नव्हतं आणि दुसऱ्या कुणाकडे तुला पाठवायची बी नव्हती. हो काय तोंडाला ते बडबडू नका. गब्बस, तुझाच विरोध होता लग्नाला, कारण तुला ह्या पुरी बरोबर लग्न करायचं होतं आणि हिच्या सोबत टाइमपास. अच्छा थांब मागो. अरे मामा काय वाटतं ते बोलतोय. तू शांत हो. आजा तू शांत हो, आम्ही बोलतोय ना. थांब जरा. पाहुणं अहो तुमचं काहीतरी गैरसमज झाला असेल. आमची दोन्ही पण पोर तशी नाही. तू मी हात जोडते तुम्हाला. आजी तुम्ही काय हात जोडू नका. तुम्ही जरी सरळ असला ना, पण तुमची नातवंड तशी नाहीत. माझं आयुष्य उद्ध्वस्त करायला निघाली होती. अहो पण यांचं लपडं असलं असतं तर हिने तुमच्या संग कशाला लगीन केलं असतं?
कारण ह्याला हिच्यासोबत लग्न करायचं होतं, म्हणून हिने ठरवलं असेल ह्यांच्या आयुष्यातनं निघून जायचं. आणि ही नको त्या अवदसा माझ्या गळ्यात पडली. ह्यांचा प्लॅनच होता की आपल्याला तर लग्न करता येत नाही, म्हणून एखादा असं पोरग बघायचं ज्याला सहज उल्लू बनवता येईल आणि मग रोज फोनवर गुलुगुलू बोलता येईल. तुम्हाला कुणी सांगितलं ही दोघं जण रोज रात्री फोनवर बोलत होते म्हणून? मी ऐकलंय. काय अजिंक्य, खरंय काही? अगं मम्मी आम्ही नव्हतो बोलत. जेडे तू गप्प बस, मला ह्यांच्याकडनं ऐकायचंय. अहो नाही मामी. खोटं बोलतोय हा. घे शपथ आणि सांग. म्हणजे मी एकदाच फोन केला होता जेडी कशी आहेस म्हणून. पण परत आमचं बोलणंच नाही झालं. घ्या विचारा, अजून विचारा. अहो काय म्हणते ती? अहो मामी खरंच नाही बोललो तिच्याशी. जेडे मग तू कुणा संग बोलत होतीस? अगं कोणाशीच नाही. यांचा काहीतरी गैरसमज झालाय. मी शपथ घेऊन सांगते, आमच्यात असं काय नाही. अजिंक्य आणि मी फक्त फ्रेंड आहे. फ्रेंड का अजून काय? मी काय बोळेन दूध पितो काय? मला काय कळत नाही? पप्पा पप्पा सांगा की तुम्ही काय तर. मम्मी अगं बोल की त्यांना. जे तू बोल की. अहो आजा जर फोनवर बोलत असता तर तसं त्यांनी आम्हाला सांगितलं असतं. काय सांगितलं असतं की मी तुमच्या नातीसंग बोलतोय, आमचं लपडं चालू आहे म्हणून? आऊ खरंच सांगते मी, तसं काय नाही आमच्यात. तुम्ही उगाच वेगळा अर्थ काढताय. त्यांचं लग्न झालंय शीतल संग. शीतल माझी चांगली मैत्रीण आहे. तुम्ही विचारा हवं तर तिला. अजिंक्य आणि मी फक्त फ्रेंड आहे. मैत्री अशी असती होय मैत्री? हे बघा, आमच्या पोरांवर विश्वास आहे. अहो तसं काही नसणार आहे, आणि तसं काही असतं तर आम्ही त्यांचंच नसतं का लग्न लावून दिलं. मला वाटलंच तुम्ही असं बोलणार, म्हणून मी सोबत येताना पुरावा घेऊन आलोय. पुरावा? बघा 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 ही. बघा